हॅलो, गुड मॉर्निंग ट्रेडर्स. आज 7 फेब्रुवारी 2024. सर्वांचं स्वागत आहे रॉयल बुल्स युट्यूब चॅनलमध्ये. वेळ झाली आहे प्री मार्केट इन्साइट्सची. मी अक्षय तुमच्यासाठी घेऊन आलोय प्री मार्केट इन्साइट्स. तर चला बघूया आपलं मार्केट आज कुठे ओपन होऊ शकतं, कोणत्या प्रकारचे ऑपॉर्च्युनिटीज आज आपल्याला मार्केटमध्ये मिळू शकतात आणि त्यासाठी आपण कशा प्रकारे प्लॅन करू शकतो. सो तुम्ही बघितलंच असेल, कालच्या प्रकारे आपण डिस्कस केलं होतं निफ्टीमध्ये. सो प्राइस जर या ठिकाणी 21,800 ला सपोर्ट जर घेईल तर एक छान अपसाइड मुवमेंट तुम्हाला बाउन्स डेफिनेटली बघायला मिळू शकतो. ओके, सो तसंच काही बघायला मिळालं. एक ट्रेंड लाईन या ठिकाणी आपण ड्रॉ केली होती. सो त्या ट्रेंड लाईन ला जर प्राइसने ब्रेक केलं नाही तर डेफिनेटली तुम्हाला एक अपसाइड मुवमेंट बघायला मिळू शकते आणि तसंच काहीसं पिक्चर या ठिकाणी आपल्याला काल रिव्हील झालंय. सो यस, डेली टाइम फ्रेमवर जर बघितलं की तर एक बुलिश कॅन्डल या ठिकाणी डेली टाइम फ्रेमवर प्रिंट झालेली आहे. तर बघणं फार महत्त्वाचं आहे की यानंतर परत फॉलोअप मिळतं का किंवा ही अपसाइड मुवमेंट पुढे कंटिन्यू होईल का. जर झाली तर छान आहे, आपण ऑल टाइम हायला या ठिकाणी परत टच करू शकतो. बट एक लक्षात घ्या, फार महत्वाची गोष्ट सांगतोय, जर कधी प्राइस इथे सस्टेन झाली नाही, जर कधी आज पण प्राइस गॅप ओपन होतीये किंवा वर जाऊन जर प्राइस सस्टेन झाली नाही आणि आता जर कधी प्राइस खाली येईल तर तुम्हाला एक छान आणि खूप स्ट्रॉंग फॉल या ठिकाणी निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतो आणि तो फॉल जवळपास तुम्हाला 21,200 या लेवल पर्यंत सुद्धा घेऊन येईल. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा. ओके, सो चला पुढे जाण्यापूर्वी जर आपण बघितलं युएस मार्केट्समध्ये काय घडतंय, तर युएस मार्केट्स तुम्ही बघू शकता की कालच्या दिवशी थोडंसं फ्लॅट आणि साइडवेज या ठिकाणी ट्रेड करताय. लास्ट प्रिव्हियस दोन ट्रेडिंग सेशन्स पासून एक इनसाइड कॅन्डल या ठिकाणी म्हणजे कॅन्डलच्या आतमध्येच घडतंय जे काही घडतंय. ओके, आणि जसं आपण डिस्कसही केलं होतं की युएस मार्केट्स कुठेतरी टॉपला पोहोचलेत असं एक चिन्ह या ठिकाणी थोडंसं आपल्याला समजतंय. सो डायव्हर्जन्स सुद्धा विजिबल आहेत मोठ्या टाइम फ्रेम्सवर. तुम्ही S&P बघू शकता, डाव जोन्स बघा किंवा नॅसडॅक बघा. सो थोडंसं कुठेतरी टॉपिंग साईन्स डेफिनेटली युएस मार्केट्स या ठिकाणी दाखवतात. त्यानंतर जर आपण बघितलं डॉलर इंडेक्स या ठिकाणी थोडंसं रॅली आपण बघितली, एक मोमेंट छान अपसाइड बघितली, बट त्यानंतर परत रिट्रेसमेंट डॉलर इंडेक्स मध्ये आहे. 10 year बॉन्ड मध्ये सुद्धा तसंच काहीसं चित्र आहे जे मार्केटसाठी चांगलं आहे जर रिट्रेसमेंट करताय तर. ब्रेंट क्रूड जर बघितलं तर ऑलरेडी लोअर लेवल्सला आहे बट होल्ड करून आहे या लेवल्स आणि इथनं जर बाउन्स मिळेल तर ते डेफिनेटली मार्केटसाठी पॉझिटिव्ह नसणार आहे. सो ब्रेंट क्रूड जेवढं ह्या लेवल्सला ट्रेड करेल तेवढं मार्केटसाठी चांगलं असेल. त्यानंतर जर आपण व्होलॅटिलिटी इंडेक्स बघितलं, ते व्होलॅटिलिटी अजून सुद्धा 15.7 16 या लेवलच्या आसपास आहे. जी चांगली व्होलॅटिलिटी आहे, जी बजेटच्या वेळी जी व्होलॅटिलिटी ती त्याच प्रकारची व्होलॅटिलिटी अजून सुद्धा मार्केटमध्ये बनून आहे. आणि एक लक्ष देण्यासारखी गोष्ट अशी आहे की मार्केट चांगलं परफॉर्म करून सुद्धा जर आज मार्केट गॅप अप पण होईल आणि छान अपसाइड मुवमेंट देत आहे, बुलिश मार्केट्समध्ये जर व्होलॅटिलिटी जास्त आहे तर हे थोडंसं कुठेतरी दाल में कुछ काला आहे अशा प्रकारची सिच्युएशन इथे सध्या दिसते. थोडंसं कन्फ्यूज करणारी या ठिकाणी हे कंडिशन्स इथे तयार झालेली आहे. सो थोडंसं कॉशियस राहायचंय, कारण हे असं सुद्धा असू शकतं की अपसाइड मोमेंट एक ट्रॅप सुद्धा असू शकते यावेळी. त्यानंतर जर आपण बघितलं गिफ्ट निफ्टी कुठे ट्रेड करते, तर गिफ्ट निफ्टी सध्या 22,118 ला ट्रेड करते, जे आपल्याला 100 ते 110 पॉईंटचा गॅप अप सजेस्ट करते. सो आज आपण ओपन होऊ शकतो 100 पॉईंटच्या गॅप अप सोबत. तर चला बघूया छोट्या टाइम फ्रेमवर आज आपण कशा प्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतो. सो यस्टरडे एक ट्रेंड लाईन या ठिकाणी ड्रॉ केली होती, प्रॉपर प्राइसने त्या ट्रेंड लाईनला सपोर्ट घेतला आणि तुम्ही बघू शकता प्राइस जी आहे ती एक्झॅक्ट परवाच्या दिवसाचा जो काही हाय होता त्या लेवलच्या आसपास येऊन या ठिकाणी एक रेझिस्टन्सला प्राइसने क्लोज दिलेला आहे. सो ह्या रेझिस्टन्सला प्राइस ब्रेक करेल तर डेफिनेटली एक अपसाइड जे टार्गेट तुमचं बनते ते 22,120 हे टार्गेट आहे. सो जे ऑल टाइम हाय होता. ओके, आणि यस, आज आपण गॅपअप सोबत जर ओपन होतोय तर 22,000च्या वर मे बी आपण ओपन होऊ शकतो आणि 22,000ला जर बघितलं तर खूप जास्त या ठिकाणी कॉलमध्ये बिल्डअप आहे आणि छान ओआय आहे. तर कंडिशन एक होऊ शकते की 22,000च्या वर जर प्राइस ओपन झाली तर 22,000 मध्ये जेवढे कॉल सेलर्स आहेत ते मे बी त्यांच्या पोझिशन स्क्वेअर ऑफ करून या ठिकाणी पळू शकतात, एक्झिट करू शकतात. तिथले जे कॉल सेलर्स आहेत ते पळून जातील आणि त्यामुळे एक शॉर्ट कव्हरिंग मुवमेंट जर आली तर ती मुवमेंट प्राइसला मे बी या ठिकाणी 22,120 या लेवल पर्यंत डेफिनेटली घेऊन जाऊ शकते. सो इथे कोणत्या कोणत्या कंडिशन्स होऊ शकतात किंवा काय प्रोबॅबिलिटीज तर बघा की पहिली प्रोबॅबिलिटी ही आहे की प्राइस इथे 22,000च्या वर ओपन झाली आणि ओपन होताच प्राइस स्ट्रेटली फॉरवर्ड प्राइस डिरेक्टली खाली येते. जर 22,000 मध्ये जे की सेलर्स आहेत ते अजून ऍड झाले आणि त्यांनी जर पोझिशन एक्झिट केल्या नाही तर डेफिनेटली प्राइस परत या ठिकाणी खाली येऊ शकते आणि असं जर कधी प्राइस एक्शन घडते तर प्राइस पूर्ण दिवसभरात खालीच येताना तुम्हाला मे बी दिसेल. ओके, अशी एक कंडिशन पॉसिबल आहे. दुसरी कंडिशन काय आहे की जर तुम्हाला पहिली 5 मिनिटची कॅन्डल किंवा 15 मिनिटची कॅन्डल एक न्यूट्रल कॅन्डल मिळाली, जिला वर आणि खाली दोन्ही बाजूला विक्स आहेत
असं जर काही कॅन्डल तुम्हाला जर मिळाली तर मे बी प्राइस थोडंसं ह्या रेंजमध्ये साईडवेज राहू शकते. 22,100 ते 21,950 हा जो झोन आहे तर यामध्येच प्राइस थोडंसं साईडवेज राहू शकते. तर याचं कारण असं आहे की आज उद्या आरबीआयची पॉलिसी आहे आणि आरबीआयच्या पॉलिसी अगोदर किंवा जे अनाऊन्स होणार आहे, जे इंटरेस्ट रेट वगैरे जे उद्या अनाऊन्स होणार आहेत तर त्या अगोदर मे बी आज थोडंसं आपण फ्लॅट टू साईडवेज प्राइस ऍक्शन बघू शकतो. सो जर उद्या जे की इंटरेस्ट रेट अनाऊन्स झाल्यानंतर मे बी मोमेंट आपण बघू शकतो. सो त्या अगोदर मार्केट थोडंसं होल्ड करू शकते, ही एक पॉसिबिलिटी आज थोडंसं या ठिकाणी दिसते. दुसरी कंडिशन ही असेल की प्राइस एक छान बुलिश कॅन्डल या ठिकाणी प्रिंट करते पहिलीच आणि त्यानंतर तुम्हाला स्ट्रेट एक छान अपसाइड मुवमेंट या ठिकाणी बघायला मिळू शकते 22,120 पर्यंत. सो प्लॅन कसं करणार आहोत, 22,000च्या वर जर प्राइस सस्टेन होतीये. सो इथे आज मला असं वाटतं की तुम्हाला फार छोटे छोटे ट्रेड्स घ्यायचे, 10 ते 15 पॉईंट साठी छोटे छोटे स्कॅल्प या ठिकाणी तुम्ही करू शकता आणि अपसाइड डिरेक्शन मध्ये थोडंसं तुमचा व्ह्यू असू शकतो. सो जर पहिली कॅन्डल बुलिश प्रिंट होते आणि पहिल्या कॅन्डलचा जर हाय ब्रेक झाला तर तुम्ही एक 50 ते 60 पॉईंट साठी अपसाइड थोडंसं या ठिकाणी ट्रेड करू शकतात. ओके, आणि जर पहिल्या कॅन्डलचा लो ब्रेक होतोय तर शॉर्ट करू नका लगेच, इमिडिएटली शॉर्ट करू नका. शॉर्ट आपण करणार आहोत 21,850च्या खाली किंवा ही ट्रेंड लाईन जी खालून आली, ही ट्रेंड लाईन ज्यावेळी डाऊन साइड ब्रेक होईल त्याच वेळी आपण आता या ठिकाणी शॉर्ट करणार आहोत. सो लक्षात घ्या, प्राइस जोपर्यंत 22,000च्या वर सस्टेन करेल तेवढे जास्त चान्सेस असतील प्राइस वर जाण्याचे, आणि प्राइस जर 21,850च्या खाली जर आली तर येस प्राइसचे अजून जास्त चान्सेस वाढतील खाली येण्याचे. सो 21,850 हा एक अल्टिमेट सपोर्ट प्राइस साठी असेल, 21,850 आणि 800, आणि 22,000 हा एक या ठिकाणी अल्टिमेट रेजिस्टन्स आहे. तो जर ब्रेक झाला तर डेफिनेटली प्राइसला तुम्ही वर जाताना बघू शकता. आता अजून थोडंसं पुढची गोष्ट सांगतोय मी, पुढे काय होऊ शकतं. तर बघा, प्राइसने रिसेंटली ना ऑल टाइम हाय बनवलाय. या 2 महिन्यांमध्ये 2 वेळा ऑल टाइम हाय बनवलाय. म्हणजे तुम्ही बघू शकता की इथे 22,119 आणि त्यानंतर परत 22,129. तर 2 वेळा इथे ऑल टाइम हाय या ठिकाणी प्राइसने क्रिएट केलाय. आता ह्यावेळी प्राइस वर ज्यावेळी येणार आहे तर बघा, हा एक ट्रॅप असण्याची खूप जास्त शक्यता आहे की मोस्ट ऑफ लोक विचार करतील की इथनं आता रिव्हर्सल मिळालं तर डेफिनेटली आपल्याला एक अपसाइड मुवमेंट या ठिकाणी मिळू शकते. तर जर ज्यावेळी प्राइस इथे वर येईल तर हा एक फेक ब्रेकआउट, खोटा ब्रेकआउट होण्याची खूप जास्त शक्यता आहे. सो इथे सावध राहायचं. मी तुम्हाला खूप पहिलेच सांगतो, मे बी ही गोष्ट 4-5 दिवसांनंतर घडू शकते किंवा थोडंसं उशिरा होऊ शकते किंवा मे बी प्राइस इथे येणार पण नाही. पण जर कधी प्राइस आली आणि हे ब्रेकआउट करते तर थोडंसं सावध व्हा. प्राइस इथे एक दिवस सस्टेन करू द्या, पूर्ण क्लोज करू द्या एक दिवस प्राइसला या लेवलच्या वर, तरच पुढे आपण थोडंसं वरच्या दिशेत ट्रेड करू शकतो. बट जर शक्यता ह्या गोष्टी असते की प्राइस ब्रेक करून या ठिकाणी सरळ खाली सुद्धा येण्याचे चान्सेस जास्त दिसत आहेत. त्यानंतर जर बँक निफ्टीची आज एक्सपायरी आहे, बँक निफ्टीमध्ये जर बघितलं तर 45,500 ही जी लेवल आहे ही खूप जास्त एक स्ट्रॉंग सपोर्ट या ठिकाणी मार्केटसाठी बनलेली आहे. 45,500 हा एक सपोर्ट आहे आणि त्यानंतर 46,000 हा एक रेजिस्टन्स आहे. तर जसं प्राइस 45,500ला खाली ब्रेक करेल तुम्ही या ठिकाणी शॉर्ट करू शकतात, आणि जर 46,000 जर अपसाइड ब्रेक करेल तर तुम्ही या ठिकाणी बाय करू शकता. सो हा झोन जो आहे तो मार्क तुम्हाला करायचा आहे, आणि जसं या झोनच्या बाहेर प्राइस निघेल तर डेफिनेटली छान टार्गेट तुम्हाला दोन्ही दिशेत मिळू शकतात. सो चान्सेस जास्त आहेत की 46,000ला प्राइस वर ब्रेक करू शकते आणि एक शॉर्ट कव्हरिंग मुवमेंट मे बी तुम्हाला वरच्या दिशेत आज बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकते. पण मग जसं सांगितलं, आरबीआयची पॉलिसी असल्यामुळे साईडवेज राहण्याचे सुद्धा तेवढेच चान्सेस आहेत, हे सुद्धा विसरायचं नाहीये. सो येस, प्रॉपरली प्लॅन करा तुमचा ट्रेड, या सर्व लेवल्स मार्क करा. रिस्क अँड मनी मॅनेजमेंट सोबत ट्रेड करायचं, ओव्हर एक्सपोज करायचं नाहीये. अँड एन्जॉय टुडेस ट्रेडिंग सेशन. भेटू आपण नेक्स्ट इन्साइट्स मध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच एव्हरीवन. हॅव अ नाईस डे अँड टेक केअर.